सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण भंतेंच्या 5व्या स्मृती दिवसाप्रित्यर्थ या ठिकाणी आपण भेटत आहोत. विशेष करून मी आठवत होतो इथे बसल्या बसल्या सर्वप्रथम भंतेला मी 88 मध्ये पाहिलं, ज्यावेळेस आम्ही ते वर्धा वसतिगृहाचं उद्घाटन होतं आणि त्या वसतिगृहाचं उद्घाटन असताना आम्ही कराटेचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं होतं. मला वाटतं त्याच्यामध्ये रत्नोदय होते का आठवत नाही, होते. हां, ही वॉज देअर. तर आम्ही बरेच लोक गेलो होतो आणि त्यावेळेस तो पहिला संपर्क असं म्हणा की भंतेंच्या सोबत होता. मग दुसरा जो संपर्क आला तो 92 मध्ये आला, ज्यावेळेस म्हणजे आमची दीक्षा झाली आणि एक प्रकारे सेंटर झाला, एक प्रकारे सिक्का झाला तो, की नागपूरमध्ये त्रैलोक्य बौद्ध महासंघ जे आहे त्याचा एक प्रकारे तो शिक्का होता. अर्थात आम्ही तिघे झालो होतो आणि असं म्हणत विवेक रत्न पण होते पूर्वीचे. त्यानंतर आमच्या समवेत ते संघसेन पण होते आणि कमलबोधी म्हणून पुण्याचे एक धर्मचारी तेही होते. आता असं मिळून एक प्रकारे ते 6 लोकांचा प्रकारे चॅप्टर होतं, सेंटर होतं. आणि 92 मध्ये भंतेंच्या 3 कार्यक्रम आयोजित करायचं. आता कसं करायचं ते मोठं हेच होतं, परंतु कामाला खूप जोरात आम्ही लागलो. त्यानंतर कार्य सुरू झालं. सकाळी कधी नाश्ता केला आम्ही आणि कधी संध्याकाळी जेवल्याची काही खबर नव्हती. असं समजा की ते 2-3 महिने आम्ही कधी झोपलो न कधी जेवलो न कधी उठलो काही हे नव्हतं, कधी ध्यान केला. जेव्हा मिळेल जसं मिळेल तसं लोक एक प्रकारे झपाटलेले होते आणि अतिशय चांगला कार्यक्रम झाला. म्हणजे त्यावेळेस पहिला जो कार्यक्रम आपला कसोन पार्कला, दुसरा कार्यक्रम इथे, तिसरा कार्यक्रम दक्षिण नागपूरला. विशेषतः दोन्ही कार्यक्रमामध्ये स्टेजवर तो होतो, त्यांच्या समवेतही होतो. आणि विशेष करून जेव्हा इथे ज्यावेळेस आलो आम्ही तर तेव्हा भंतेना स्कॉटिंग मी करत होतो. म्हणजे त्यांच्या कारमध्ये मी होतो आणि लोकमित्रजी होते आणि भंते होते. त्यावेळेस स्वागताचा कार्यक्रम मला वाटतं पंशीलनगरच्या चौकात पण तिथे पण झाला आणि मग इथे आलो आम्ही आणि इथूनच नंतर परत पण गेलो. तर विशेषतः तो प्रसंग अतिशय माझ्या जीवनात तरी वेगळा प्रसंग होता. आणि नंतर त्यावेळेस मग खूप वेळा भंतेंना भेटलो. अर्थात त्यावेळेस काही जोक पण व्हायचे, काही आता जसं कधी कधी आम्ही धर्मचारी नाही, कधी मोठा धर्मचारी असला तर काही मित्रांना आम्ही बोलतो नाही का, तुम्ही बिचारे असे राहता. तर भंते पण त्यावेळेस एका सिनियर धर्मचाऱ्याला काय म्हटलं तेही असेच झाले, चुप. तर आम्ही खूप हसत होतो, अरे हां वा, आता आम्हाला झापत होते ना, आता चांगलं झालं तुम्हाला पण बोलून राहिले. पण इथे जेव्हा ते आले होते नाही का, त्यावेळेस त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की 100 धर्मचारी पाहिजे. किती? आता किती आहे? 100च्या वर आहे नाही का. परंतु तरी असं वाटते काय की खूप काम आपण करत आहोत म्हणून नाही. जस्ट मी प्रश्न करतो तुम्हाला, तुम्ही कदाचित डिसॲग्री माझ्याशी राहू शकता. तर खरं म्हणजे जेव्हा तो एक जोम होता नाही का, ती ताकद होती, ती एनर्जी होती, ती एनर्जी आता दिसत नाही. नंतर मला ती एनर्जी धम्मक्रांती जेव्हा शिबिर झालं होतं सुबुतीत ज्यावेळेस, त्यावेळेस दिसली. पण नंतर मला इतपर कधी तेवढी दिसली नाही एनर्जी नागपूरमध्ये. आता त्याचे आपल्याला परीक्षण केलं पाहिजे खरं म्हणजे. मग नंतर कार्यक्रम इथे झाला. नंतर दक्षिणमध्ये त्यांनी 10 जे अलंकार आहे त्याच्यावर त्यांनी प्रवचन दिलं आणि नंतर मात्र एवढं हायसं वाटत होता. ते आता आपले ज्योतिपाल होते तिथे, मग नाव यू स्लीप. आता म्हणे आता झोपा म्हणे चांगलं मस्त बढिया. तर एक प्रकारे असं म्हणा की हलका वाटत होता आणि खूप हे वाटत होतं की भंतेंचे जे कार्यक्रम आहे ते फार सक्सेसफुल झाले. आणि विशेषतः ज्यावेळेस आम्ही कसोन पार्कला होता त्यावेळेस लोक आम्हाला हसायला जाते, काय करणार म्हणे जवान पोरं म्हणत होते, पोरं सोरं नाही का. आता त्यावेळेस आम्ही पोरं सोरच होतो नाही का. आता केस पिकले, केस बुडाले नाही का. 18-20 वर्ष नाही 25.
25 ते 27च्या दरम्यान. तर एक प्रकारे असं म्हणता येईल की, पण तो ज्यावेळेस कार्यक्रम झाला त्यावेळेस लोकांना वाटलं की यस, हे लोक कार्यक्रम घेऊ शकतात, आणि चांगला कार्यक्रम झाला. नंतर भाज्याला आमची परिषद झाली, तिथेही भंतेजींना भेटलं. भंते वेगवेगळ्या प्रसंगामध्ये बोरधनमध्ये कार्यक्रम झाला, तिथेही भंतेंची भेट झाली. ते एक प्रकारे भंतेंना एक प्रकारे त्यावेळेस पाहता आलं. विशेष करून मला आठवते ज्यावेळेस ते अनेक ठिकाणी फिरत होते, नंतर ते गोरेवाड्याला पण आले होते. आणि गोरेवाड्याला मात्र मी असा होतो, अजूनही ते फोटो आहे असा, जसं तुम्ही कधी कधी असता ना सिनियर धर्मचारीच्या समोर, तसं मी पण असंच होतो. ते एक प्रकारे भीती वाटत होती, आणि असं म्हणता येईल ते एक प्रकारे रिस्पेक्ट म्हणा किंवा त्यांच्याबद्दलचा जो आदरभाव होता तो त्या ठिकाणी मला माझ्यामध्ये जाणवते आजही. आणि नंतर 99मध्ये ज्यावेळेस इंग्लंडला गेलो त्यावेळेस भंतेंशी संपर्क झाला ॲक्च्युली, आणि त्यावेळेस बऱ्याच गोष्टी बोललो. तो एक संपर्क, ते एक प्रकारे असं म्हणता येईल की हे काही बाबी आहेत ज्यातून भंतेंना मी काही निहाळता आलं, काही पाहता आलं. विशेषतः असं दिसते की भंते खूप जागृत राहायचे, आणि ज्यावेळेस ते जेवण वगैरे करायचे त्याच्या बिफोर ते काही बोलायचे नाही, नंतरही काही बोलायचे नाही, बिलकुल शांतपणे ते जेवायचे. एक प्रकारे असं म्हणता येईल की सुबुती पण त्यांच्या एक्सपिरियन्समध्ये सांगतात की ते फार जागृत होते, फार अवेअरनेसने ते प्रॅक्टिस करायचे. भंते एक प्रकारे कल्याण मित्र होते, ते धम्माच्या माध्यमातून, आणि असेही एक प्रकारे संघाचे ते कल्याण मित्र होते. ॲक्च्युअली त्यांनी संघ आपलं स्थापन केलं. तर खरं म्हणजे आपण खरे वारिसदार आहोत भंतेंचे. आणि भंते पण म्हणतात की मी ज्यांना संघामध्ये दीक्षा दिली ते, माझ्या शिष्याने ज्यांना दीक्षा दिली ते, माझ्या शिष्याच्या शिष्याने दीक्षा दिली ते, एक प्रकारे असं म्हणता येईल की ते माझे सर्व जे आहे शिष्य जे आहे ते माझे संघ सदस्य आहेत. आता एक प्रकारे असं म्हणता येईल की भंतेने सुबुतीला दिली, सुबुतीने मला दिली, मी आणखी काही लोकांना देत आहो, नाही का. ते एक प्रकारे असं म्हणता येईल की हा वारसा आहे. भंतेने 85मध्ये आपली मॅक्झिमम जी जबाबदारी, पहिली जी जबाबदारी होती ती विशेषतः कोणाला संघामध्ये घेणं न संघामध्ये एक प्रकारे त्यांना हे करणं, येऊ न देणं, याची जबाबदारी मात्र भंतेने 85पासूनच सुरुवात केलेली आहे. कारण आपण जर पाहिलं तर 85ला काही लोकांचे दीक्षा आली, विशेषतः मैत्रनाथ वगैरे त्यावेळेस दीक्षित झाले होते. आणि त्यावेळेस जे कमलशील आणखी काही लोक आले होते त्यांनी दीक्षा दिली. नंतर 88ला भंते ज्यावेळेस आले पुन्हा त्यांनी ती दीक्षा दिली होती भारतामध्ये, ज्यामध्ये विवेक रत्नांची दीक्षा आली आपले इकडून, किंवा वर्धेवरून 2 आणखी विवेक प्रभा आणि विवेक प्रिय आणि विवेक प्रभा. परंतु नंतर मात्र त्याने कॉलेज कौन्सिल स्थापन करून आपली संपूर्ण जबाबदारी दिली. आणि भंते असं म्हणतात की मी जे बाग आहे जी काय फुलवलेली आहे त्याचा आता मी बागवान आहे, आणि त्या सुगंधी फुलाचा मी आस्वाद घेतो. खरं म्हणजे एक प्रकारे असं म्हणता येईल की असं कोणी व्यक्ती दिसला नाही ॲक्च्युली. म्हणजे जो व्यक्ती आपल्या एस्टॅब्लिश करतो संघ, एस्टॅब्लिश करून तो संघ दुसऱ्याला सोपवतो आणि आपण आनंदाने राहतोय, मुदित भावनेमध्ये राहतो, असा माणूस खरंच म्हणजे क्वचितच दिसतो. त्यानंतर मी आंदोलनात पण पाहिले, अनेक लोकांना मी पाहतो आताही. आता तसं पाहिलं तर 88च्या जवळ आम्ही संपर्कात आलो, तेव्हापासून आता पाहत आहोत तर जवळपास 35 वर्ष झाले, धम्मचारी होऊन 32 वर्ष झाली. या दरम्यान अनेक लोकांनी पाहिलं, पण ती जी बाब आहे, जी भंतेमध्ये जी बाब होती ती बाब ती मात्र नंतर मात्र ती दिसत नाही आहे, जरी चांगले लोक असले तरी. पण भंते एक प्रकारे असं म्हणता येईल की सोडलं त्याने, नाही का, इस्टॅब्लिश केलं आणि मुदित भावनेमध्ये राहतं. कधी कधी दिसते नाही का, एखादी सोडत असेल दुसरा चेअरमॅन होत असेल तर मग अनेक गोष्टी घडत असतात. पण आपण त्याचे वारसदार असलो पाहिजे. आपण खरे जर वारसदार असू तर भंतेंच्या दृष्टीत कोणातून जो संघ भंतेंनी जो एस्टॅब्लिश केला आहे तो आपल्याला आपल्या प्रत्येक ठिकाणी राबवायचा आहे. मला फार आनंद झाला विशेषतः ही बिल्डिंग पाहून की आपण फार परिश्रमाने या ठिकाणी अत्यंत कष्टाने ही जागा आपण मिळवली, आणि यामध्ये एवढं चांगलं आपण हे हॉल या ठिकाणी निर्माण केलं. ते एक प्रकारे याच्यातून बिल्डिंगमध्ये एक प्रकारे आपला तो तेवढा विकास होत नाही
मी असं विचार करतो की माणसांमध्ये विकास झाला पाहिजे, माणसं वाढली पाहिजे, माणसं येत गेली पाहिजे, माणसं विकसित झाली पाहिजे. आणि ती भंतेंची दृष्टी होती. लहान मुलांचे ॲक्टिव्हिटीज असो, मोठ्या मुलांची असो, युवकांची असतो. आता युवक दिसत नाही, नाही का दिसत नाही? आपण सेंटर म्हणून विचार केला पाहिजे. आपले पहिले छोट्या मुलांचे बालसंस्कार वर्ग होते, कुठे गेली ती? आपलं जिथे पाहिजे तिथे अशोघोष होतं, कुठे गेलं? तर आपल्याला ते खरं म्हणजे विचारलं पाहिजे. नंतर मी पुढे येणार आहोते. ते एक प्रकारे असं म्हणता येईल की ज्या दृष्टीने भंतेनी संघ इस्टॅब्लिश केला त्याचे आपण वारसदार होतो. विशेषतः भंते 4 बाबी म्हणतात. म्हणजे आपण खरे वारसदार जे आहोत, त्यांची जी शिक्षा किंवा शिकवण आहे, त्यांनी जी शिकवली त्या पद्धतीने आपण गेलो पाहिजे. हा वारसा आहे. दुसरा आहे की जे प्रॅक्टिस आहे किंवा आचरण पद्धती आहे, ते आचरण पद्धती आंदोलनाच्या नुसार आपण केली पाहिजे. कारण ही जी सर्व जी बाब आली आहे, भंतेंचं जे प्रेझेंटेशन आहे त्याच्यातून आलेली आहे. तिसरं जे आहे इन्स्पिरेशन, प्रेरणेची वारसा. चौथा आहे इन्स्टिट्यूशन किंवा जबाबदारीचा वारसा. आहे 4 वारसा आहेत. आणखी एक भंतेनी मी एक त्यांचं व्याख्यान ऐकत होतो. 5 पिलर्स त्यांनी सांगितलंय 91 मध्ये. ते 5 गोष्टी सांगतात. आयडियाज, पहिला आहे कल्पना, दुसरा आहे प्रॅक्टिस, तिसरा आहे इन्स्टिट्यूशन ज्याला संस्था म्हणतो आपण, चौथं जे आहे एक्सपेरिमेंट किंवा प्रयोग करणे, आणि 5वा इमॅजिनेशन किंवा कल्पनाशक्ती करणे. ते एक प्रकारे असं म्हणता येईल की आपण इमॅजिन केलं पाहिजे, नाही का? आयडियाज, वेगवेगळ्या आयडियाज आपण आंदोलनात एक करू शकतो आपल्या केंद्र चालवताना. एकाच पद्धतीने जर आपण धम्म सांगितलं तर ते कदाचित आजच्या युवकांना तेवढं अपील होणार नाही. तर आपल्याला त्या पद्धतीने सांगावं लागेल, नाही? म्हणून भंतेनी जे आपलं आंदोलन आहे ते 7 एप्रिल 67ला ज्यावेळेस इस्टॅब्लिश केलं, नाही? आणि मग नंतर 68ला 7 एप्रिलला 9 पुरुष आणि 3 स्त्रियांना उपासकाची दीक्षा. त्यावेळी उपासक म्हणायचे. भंतेंना असं वाटत होतं की 3-4 प्रकारची दीक्षा असतात, भिक्षुनी, भिक्षू, भिक्षुनी, बोधिसत्व किंवा महाउपासक. तर अशा प्रकारची दीक्षा व्हावी असं वाटत होतं. पण नंतर असं वाटलं भंतेंना की हे बरोबर नाही. नंतर भंतेनी ज्यावेळेस या 68 वर्षी ज्यावेळेस त्यांनी दीक्षा दिली, एक प्रकारे असं म्हणता येईल की पाश्चात्य बौद्ध महासंघाची त्यांनी निर्मिती केली. पण विशेषतः भंतेनी एक आपल्याला लक्षात घेता येईल की तिथे गेले, तिथे त्यांनी पाहिलं, इथे होते, इथे त्यांनी पाहिलं, इथे अर्धे हिंदू अर्धे बौद्ध, तिकडे अर्धे ख्रिश्चन अर्धे बौद्ध. आणि नंतर असं वाटलं की काहीतरी चांगलं केलं पाहिजे. नंतर त्यांना असं वाटलं 78 मध्ये लोकमित्रजी या ठिकाणी आले. नंतर त्यासोबत वज्रकेतू, पद्मवज्र, वीरभद्र, पद्मसुरी हे मदतीला होते. आणि नंतर भंतेनी जे इथे पहिली जी दीक्षा दिली ती 1979ला दिली त्यांनी. आणि त्यावेळेस एक प्रकार असं म्हणता येईल की भारतामध्ये संघाची, त्रिरत्न बौद्ध संघाची ज्याला म्हणतो, सुरुवात झाली. आज म्हणजे जर पाहिलं आपण तर 45 वर्ष झाले आपलं आंदोलन. आणि 2000 पेक्षा असं म्हणतात की वर धर्मचारिणी आहेत. आणि हे असलं वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. जसं मी सांगितलं की 4 वारसा पण त्यांनी सांगितला, 5 आयडियाज त्यांनी सांगितलं, पण त्यांनी 6 बाबी पण त्यांनी सांगितल्या ज्यावर आंदोलन आपला जोर देत आहे. पहिली बाबी आहे की त्रिरत्न बौद्ध महासंघ जे आहे सर्व परंपरांचा स्वीकार करते, त्याला सर्वसमावेशक म्हणतात. दुसरा आहे त्रिरत्न बौद्ध महासंघ सर्वांकरता खुला आहे. तिसरा आहे त्रिरत्न बौद्ध महासंघ शरणगमन जे आहे मध्यवर्ती केंद्रबिंदू आहे. चौथं जे आहे त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये कल्याण मित्रतेला खूप महत्त्व देण्यात येते. 5वं जे आहे सम्यक आजीविकेला महत्त्व. आणि 6वं जे आहे कलेला आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये एक प्रकारे उत्तेजना देणं. ह्या 6 गोष्टी सांगितल्या आहेत. तर आज मी आपल्याला या 6 गोष्टीबद्दल मी आपल्याशी संवाद साधणार आहे. विशेषतः आता मी दीक्षा दिली, आत्ताच दीक्षा मित्र दीक्षा म्हणतो, मित्र सेरेमनी करून आलो ओडिसामध्ये. तर 8 लोक झाले त्या ठिकाणी. त्यांचे काही प्रश्न होते, म्हणजे आम्ही इतर काही करू शकत नाही का? म्हटलं आपल्या एक मॅनमध्ये 2 तलवार राहू शकत नाही, किंवा 2 नावावर पाय आपण जर ठेवून जर जात असू
तर आपण ते पडू घसरून, नाही का? तसं होऊ शकत नाही. म्हणून आपलं जे आंदोलन आहे एक प्रकारे असं म्हणता येईल की सर्व परंपराचा स्वीकार करते, एक प्रकारे सर्व समावेशक आहे. इकडे तिकडे जाण्याची गरजच नाही. खरं म्हणजे एवढं काय आहे आपल्या आंदोलनामध्ये की इकडे तिकडे पाहण्याची गरजच नाही. खरं म्हणजे आपण जे काय करतो ते सर्व स्वीकारतो असं नाही आहे. जे आचरणाची पद्धती आहे, जी सिस्टीम आपल्या पद्धतीने आहे, ती आपण स्वीकारलेली. खरं म्हणजे ही जी परंपरा आहे फार जुनी 2500 वर्षापासून आहे. अनेक काय म्हणतात बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर अनेक जो बौद्ध आंदोलन किंवा संघ निर्माण झालेले आहेत, बरेचशी लयास गेलेली आहे, माहीत नाही. बऱ्याचशा लोकांचं एक प्रकार हिस्ट्री पण नाही आपल्याला. पण आपण जर पाहिला तर या ठिकाणी पूर्वोत्तर देशामध्ये भारतापासून जे आपल्या आजूबाजूला जे काही देश आहे त्यामध्ये अनेक जे त्रिपिटक आहे, अनेक ज्या गोष्टी आपण ज्या त्रिपिटकाच्या गोष्टी आहेत त्या लोक आचरण करतात. एवढं नाही तर महायान सूत्राचा अभ्यास करतात, तिबेटन परंपरेचा अभ्यास करतात. तिबेटन परंपरेमध्ये पण 4 परंपरा आहे, त्याचा आपण अभ्यास करतो. हिनयान आहे, महायान आहे, वज्रयान आहे. हिनयानमध्ये स्थविरवाद आहे, सर्वास्तिवाद आहे, वैभाषिक आहे, स्वतंत्रिका आहे, महासांगिक आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. महायानमध्ये आपण पाहतो की बुद्ध बोधिसत्व किंवा पारमिता, शून्यता, योगाचारचा विज्ञानवाद ते आपण विचार करतो, त्याचं आचरण करतो. आणि एक प्रकारे असं म्हणता येईल की आपण विचार करतो, चिंतन करतो, नंतर ते स्वीकारतो. जर तुम्ही जर पाहिलं असेल ते आपला काही धर्मचारी पण आहेत, काही जे फारचे धर्ममित्र पण आहेत, पुरुष पण आहे, महिला पण मी पाहतो आहे. तर आपल्या आंदोलनामध्ये शरणमोक्ष आहे, मग त्यामध्ये गुरु आहे, अरहतसंघ आहे, बोधिसत्व आहे, चीनी गुरु आहे, तिबेटन आहे, भारतीय आहे, जपनीज आहे. आणि एक प्रकारे ही जी परंपरा आली ती बुद्ध शाक्यमुनीपासून आली, नाही का? आणि ही जी परंपरा आहे ही बहुत महत्त्वाची आहे. पण शिकवण जरी अलग अलग वेगवेगळ्या जरी असल्या तरी पण मात्र महत्त्वाची जर काही जर गोष्ट असेल तर बुद्धाने त्यांच्याच हयातीमध्ये हे सांगून ठेवलेलं आहे की जेव्हा महाप्रजापती गौतमी ज्यावेळेस भिक्षुणी झाली ती अनेक भिक्षूकडे जाऊ लागली, नाही का? किंवा कधी कधी तुम्ही पण अनेक धम्मचारीकडे जाता, एक धम्मचारी वेगळा सांगतो, दुसरा धम्मचारी वेगळा सांगतो, धम्मचारीनी वेगळं सांगत असतील. त्या प्रकारे आपला पण काही एक्सपिरियन्स असेल तर तशाच प्रकारचा एक्सपिरियन्स अनुभव महाप्रजापती गौतमीचा होता. ती अनेक भिक्षूकडे जाते, एक भिक्षू ह्या गोष्टीला महत्त्व देत होते, दुसरे भिक्षू त्या गोष्टीला महत्त्व देत होते, तिसरे भिक्षू त्या गोष्टीला महत्त्व देत होते, चौथे भिक्षू त्या गोष्टीला महत्त्व देत होते. तर तिला वाटले की अरे बुद्धाची शिकवण मानायची कोणती, ह्या भिक्षूंची मानायची की ह्या भिक्षूची मानायची की त्या भिक्षूची मानायची. मग एक चांगलं होतं की ती सरळ बुद्धाकडे गेली आणि मग बुद्धाला सरळ प्रश्न विचारला की तुमची शिकवण काय आहे. तर बुद्ध म्हणतात की माझी जी शिकवण आहे, ज्या शिकवणीतून तुला सुखाकडे नेणारी असेल, जी शिकवण तुला कुशलाकडे नेणारी, जी शिकवण तुला विकासाकडे नेणारी आहे, जी शिकवण तुला समाधानाकडे नेणारी आहे, जी प्रज्ञेकडे नेणारी आहे, जी निर्वाणाकडे नेणारी आहे, ती माझी शिकवण समज. तर तिला मला हायसं वाटलं, बरं वाटलं की यस, त्याच्यातून तिला जे घ्यायचं होतं ते तिने घेतलं. ते एक प्रकारे यातून काय आपण शिकतो, नाही का? काय संदेश आहे आपल्याला? म्हणजे शिकवण अनेक आहे, कोणाला काय उपयोग पडेल माहीत नाही, नाही का? जसं आता मी आंदोलनात आलो तर मला वाटलं की ते पूजास्थान पाहून भारावून गेलो होतो, नाही का? पहिलं जे 88चं शिबिर झालं ते शिबिर पाहून खूप इम्प्रेस झालं आणि मला वाटलं की हेच बरोबर आहे, नाही का? पण एक प्रकारे असं म्हणता येईल की आपण ती जी शिकवण आहे ती समजून घेतो, उपयोगी कशी आहे ते पाहतो. परंपरा जशी आहे तशी आपण स्वीकारत नाही, एकदम तशीच आपण स्वीकारत नाही. भंतेनी तसं स्वीकारलेलं नाही आहे. किंवा आता आम्ही सुबुती सोबत संघारामध्ये होतो तर आपल्या याच्यामध्ये अनेक आपण तिबेटन परंपरा जी आहे त्याचं आपण आचरण करतो, नाही का? पण आपण सर्वच काही ते स्वीकारलेलं नाही. भंतेना पण ते सर्वच काही आवडत नव्हतं. ते त्याच्यातून जे काही एसेन्स होतं, त्याच्यातून जे काही सार होतं, त्याच्यातून जे काही घ्यायचं होतं ते त्यांनी घेतलं. आणि म्हणून महत्त्वाची जर गोष्ट काही जर असेल तर जसं बाबासाहेबांना पण विचारण्यात आलं होतं की तुम्ही काय स्वीकारणार, का हिनयान स्वीकारणार, महायान स्वीकारणार किंवा वज्रयान स्वीकारणार? आता खरं म्हणजे कधी कधी असं वाटते की आपल्याला ही परंपरा तिबेटची परंपरा आहे, पण खरं म्हणजे तिबेटची नाहीच आहे, ती आहे भारतीय आहे. तुम्ही जर इथे जर आपल्याला इकडे पाहिलं, नाही का,
काय म्हणून रामटेककडे नाही का, जे खुदाई झाली नागार्जुन टेकडी नाही का, तिथे ताराचंही आहे नाही का. तारा बोधिसत्व मिळाले. अनेक कधी कधी आपल्याकडं म्हणायचं पूर्वी नाही का, तारामती होते. ॲक्च्युअली तारामती ते बोधिसत्व आहे. आपलं जर आपण जर उडीसामध्ये गेलो, उडीसामध्ये पण आपल्याला तिथे डायमंड ट्रायंगल म्हणतात त्याला, उदयगिरी, ललितगिरी आणि रत्नागिरी म्हणून. तर हा जो डायमंड ट्रायंगल खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी हिनयान, महायान, वज्रयान पूर्ण विकसित झालेला होता. आणि मग नंतर मात्र तो जसं इथे लयास गेलं तसं त्यांनी एक प्रकारे असं म्हणता येईल की तिबेटमध्ये ज्यावेळेस गेलं किंवा मग हिमाचल वरती ज्यावेळेस गेलं त्यांनी खूप जपून ठेवलेला आहे. ते एक प्रकारे असं म्हणता येईल की ते इथलेच आहे, ते बाहेरचं नाही. मला ते माझं पण ते थोडीशी दृष्टी कमजोर होती, पण ज्यावेळेस मी ते पहिल्यांदा पाहिलं त्यावेळेस मला वाटलं की नाही, यस, बुद्धिझम इथून विकसित झालेलं आहे ना का. एक प्रकारे वेगळ्या पद्धतीने ते विकसित झालेलं आहे. पण धर्माची जी शिकवण आहे ती संस्कृती आपण ते काही स्वीकारत नाही आहे. पण हे महत्त्वाचं लक्षात आपण घेतलं पाहिजे. म्हणून बौद्ध विद्वान असं म्हणतात की 3 प्रकारचे लोक होते. आपल्याला 2च प्रकारचे लोक माहीत आहेत नाही का, उपासक आणि भिक्षू. पण एक तिसराही प्रकार होता जे जंगलामध्ये राहायचे. आपण जंगलामध्ये एकट्यामध्ये ते आचरण करायचे, ज्याला नंतर ते महासिद्ध म्हणतो आपण, ती परंपरा विकसित झाली. म्हणून आपण बौद्ध परंपरामध्ये जर पाहिलं, आपण दक्षिणेत जर गेलो तिथेही आपल्याला दिसेल नाही का, आपण उत्तरमध्ये गेलो तिथेही दिसेल आपल्याला. महाराष्ट्रामध्ये कितीतरी आहे ना का, यूपीमध्ये जा, पंजाबमध्ये जा, छत्तीसगडमध्ये जा, सर्व आपल्याला बुद्धांचे अवशेष मिळतात. जिथे खोदलं तिथे बुद्ध निघतात. आणि म्हणून वेगवेगळ्या संप्रदायाने वेगवेगळ्या गोष्टीवर त्यांनी जोर दिला आणि त्यांनी एक प्रकार असं म्हणता येईल की ती गोष्ट विकसित केली. काही लोक ध्यानावर जोर देतात, काही लोक केवळ नाही का एक पुष्प दाखवलं असं म्हणतात की त्याच्यातून महाकाश्यपाला समजलं नाही का, त्याच्यातून जैन परंपरा काही विकसित झाली. काही एक संप्रदाय जे आहे ते अभ्यासावर जोर देतात, प्रज्ञा पारमिता, त्याच्यातून ते निर्माण झालं प्रज्ञा. काही संप्रदाय पूजेवर हे करतात. विशेषतः आपण जर पाहिलं जे पंचधर्मेंद्रिय जे म्हणतो त्या पद्धतीने ते विकसित केलं लोकांनी संपूर्ण. काही संप्रदाय कार्यावर जोर देतात, ज्याला आपण वीर्य पारमिता म्हणतो. काही संप्रदाय स्मृतीवर जोर देतात, ठिकण्यादान वगैरे जर आपण जर पाहिलं ते स्मृतीवर जोर देतात, सतीपठ्ठांवर जास्त जोर देतात काही लोक. ते एक प्रकारे बौद्ध धर्म त्या देशाच्या संस्कृती झाला आणि तो विकसित झाला. म्हणून आपण भारत पाहतो, तिबेट पाहतो, म्यानमार पाहतो, भूतान पाहतो, जापान, कोरिया, ब्रह्मदेश, कंबोडिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान वगैरे देशामध्ये तो विकसित झाला. काही संप्रदाय एक प्रकारे असं म्हणता येईल, आता आपण जे पाहतो नाही का, काही संप्रदाय स्वतःला खूप जास्त समजतात, हुशार. दुसरा संप्रदाय चुकीचं आपल्याला ठरवतो नाही का, किंवा आपल्याला वाटते की आपल्याशी काही संबंध नाही. किंवा काही लोक असं म्हणतात की नवीन जो बौद्ध आहे ते आपल्याला ते स्वीकारत नाही का. आता तुम्ही जर पाहिलं, मी आता इकडचे यूपीचे मौर्य जर पाहिलं, किंवा तुम्ही ओडिसाला गेलं तिथे राजा अशोकाचे काही त्यांना असं वाटते की आपण त्यांचे पूर्वज आहोत, तर त्यांना वाटते की आता जे बौद्ध झाले ते बेकार आहेत. ते एक प्रकारे असं महत्त्व नाही ठेवलं. कधी कधी आपल्याला पण वाटते नाही का की आपला संघ चांगला आहे. एक प्रकारे ठीक आहे, आपला संघ बरा आहे, परंतु असंही आपण ते स्टेटमेंट व्यक्त करता कामा नये. कारण कधी लोकांना वाटते की आपण कुणाला महत्त्व देत नाही. अर्थात जे आचरणशील असेल त्याला आपण महत्त्व देऊ, परंतु बहुतेकदा जे बौद्ध धर्म ज्यांनी जीवित ठेवलेला आहे ते असेच लोक होते की जे उपासक होते. ॲडव्होकेट भगवानदास जेव्हा नागलोकमध्ये लायब्ररीचं उद्घाटन करत होते त्यावेळेस त्यांनी एक गोष्ट म्हटली होती की सर्वात जास्त जर बौद्ध धर्म कोणी टिकून ठेवला असेल तर तो जे ले पीपल आहे की उपासक आहे त्यांनी पकडून ठेवलेला आहे. विशेषतः आज जगात जर आपण जर पाहिलं तर टी व्ही आणि इंटरनेटमुळे, पुस्तकामुळे एवढं बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे की भूतकाळात तेवढी नव्हतं प्रचार प्रसार, आता तेवढं होऊन राहिलं. विशेषतः पाश्चिमात्य देश आहे, पाश्चिमात्य देश बौद्ध धर्माकडे वाटचाल खूप जोरात चालू. एवढंच नव्हे तर कधी कधी आपल्याला एक दिसते की एक बौद्ध दुसऱ्या बौद्धाला टाळतात. तर ही गोष्ट आपण करता कामा. पण आज एक चांगली गोष्ट घडते. विशेषतः जेव्हा राजरत्न आंबेडकर जेव्हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया इकडे तिकडे ज्यावेळेस न्यूझीलंडमध्ये फिरले तेव्हा त्यांना वाटलं की त्रिरत्न बौद्ध महासंघ जिथे गेलो तिथे आहे. आता त्यांना वाटते की आपण मिळून काम केलं पाहिजे. पहिले नव्हतं वाटत लोकांना. ते एक प्रकारे ही अशी जी गोष्ट घडते, कारण आपण आचरणशील आहोत. आचरण आपण एक प्रकारे दुसऱ्याला आपण शत्रुत्व म्हणून घेत नाही आणि आपण तसं करूही नाही. किंवा कधी कधी ही गोष्ट आपल्याला दिसते की हे
हिनयानी आहे ते हे महायानी आहेत नाही का, हे असे आहेत तर ते तसे आहेत. हिनयानी लोक असं वाटते महायानी जे लोक आहेत त्यांनी हिंदू बौद्ध धर्म हे बाटवलेला आहे आणि ते हिंदूनीकरण झालेलं आहे. पण खरं जर आपण जर पाहिलं, तुम्ही पाहिलं की नाही, 5 बुद्धाच्या मंडल तिथे आपल्याला ओडिसामध्ये दिसेल. तिथे प्रज्ञापारमिता बोधिसत्व दिसेल. अनेक बोधिसत्व जे मी कधी पाहिले ना, असे बोधिसत्व त्या ठिकाणी मी पाहिले. ते एक प्रकारे महायानी लोकांना पण वाटते की हे संकुचित आहेत. पण आपण एक प्रकारे असं म्हणता येईल की ही गोष्ट आपण संकुचितपणाची घेता कामा नये. ती गोष्ट आपण घेतली पाहिजे की जे जे चांगलं एसेन्स आहे ते भंतीने घेतलेलं आहे. आणि म्हणून विशेषतः जे आंदोलनामध्ये येऊ इच्छितात अशा सर्वांना एक मी सांगू इच्छितो की आंदोलनामध्ये या सर्व गोष्टी आहेत की ज्या गोष्टी तुम्हाला जर आंदोलनात तुम्ही जर राहिले तर निश्चितपणे ते तुम्हाला मिळतील. म्हणून आपण काय करतो की प्रेरणा घेतो, आपण शिकवतो, आपल्याकडून लोक प्रेरणा घेतात. मागे नागलोकला पहिल्यांदा जे INF ची परिषद झाली ते श्रीलंकन लोक होते, आपले काय बरेचसे धम्मचारी पण होते, अमोक सिद्धी, यशोसागर, बरेचसे धम्मचारिणी पण होते. तर तेव्हा श्रीलंकन काही लोक आले, त्यांना वाटलं की अरे तुम्ही थोडेसे वेगळे आहात. म्हणजे यू आर नायदर भिक्षू नॉर ए ले पीपल, म्हणजे तुम्ही भिक्षुही नाही उपासक नाही, यू आर व्हेरी डिफरंट. येस, वी आर व्हेरी डिफरंट. तर तुम्ही काय करता म्हणजे नाही का. आम्ही म्हणजे लोकांना ट्रेनिंग देतो. मित्र सेरेमनी होते त्यांची, नंतर धम्मचारीच्या प्रोसेसमध्ये तर तेव्हा त्यांना ट्रेनिंग होतं, अनेक शिबिर करायला होतं, अनेक स्वतःचा अभ्यास ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस त्यांची धम्मचारी दीक्षा होते, धम्मचारिणी दीक्षा होते. तर म्हणे येस म्हणे आम्हाला पण ते केलं पाहिजे. ते एक प्रकारे आपण जे काही सर्व करतो, जे काय आपली काही दीक्षा विधी होत असेल तर एक प्रकारे पाली सूत्राचा आपण अभ्यास करतो, महायान सूत्राचा आपण अभ्यास करतो, ध्यान साधनेचा आपण अभ्यास करतो, वज्रांश मध्ये जी ध्यान साधना त्याचा आपण अभ्यास करतो. आणि एक प्रकारे आपण हेच लक्षात घेतलं पाहिजे, हे सर्व जे आहेत ते आपले बंधू आणि भगिनी आहेत. आणि म्हणून हा आदर्श जो आहे सामायिक आहे, सर्वसमावेशक आहे. म्हणून आपण ना हिनयानी आहे, ना महायानी आहे, ना वज्रयानी आपण सर्व यानी आहोत. पण ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे, कारण आपण मिथकांचा अभ्यास करतो, आपण रूपकांचा अभ्यास करतो, आपण जे काही सिम्बॉल्स आहे बुद्धिझमचे त्याचा आपण अभ्यास करतो. एवढंच नाही तर ध्यान करतो, चिंतन करतो, आपण स्तूप आपण पाहतो, त्याची आपण पूजा करतो. एवढंच नाही तर मी ज्यावेळेस आपण जर पाहिलं स्तूप आपल्याला असं दिसते, पण मी स्तूपावर वज्र पाहिलेलं आहे, वज्र ओडिसामध्ये. तेव्हा तर मी आश्चर्यचकित झालो की हे कसं काय झालं नाही का. ते एक प्रकारे असं म्हणता येईल की आपण या गोष्टीचं आचरण करतो आणि म्हणून वेगळ्या प्रकारचे शिबिर आपण लावतो ते त्याच्याच करता. मागे एक चांगलं धम्मचारिणी करता श्रावस्तीमध्ये शिबिर होतं, फार चांगलं होतं, सुंदर होतं. एक प्रकारे ही गोष्ट घडली पाहिजे, याच्यातून आपला जो इतिहास आहे तो इतिहास आपण चांगला त्याला आचरण केलं पाहिजे, तो इतिहास आपण पुन्हा घडवला पाहिजे. म्हणून ही पहिली गोष्ट. म्हणून हे लक्षात ठेवा की आपण सर्वच गोष्टींचं आचरण करतो, ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत, त्या एसेन्स आपण घेतलेला आहे आणि ते आपल्या विकासाकरता आहेत. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की त्रिरत्न बौद्ध महासंघ सर्वांकरता खुला आहे नाही का. याचाच अर्थ असा की राष्ट्रीय वंश, रंग असेल, वर्ग असेल, जात असेल, शिक्षा असेल, संस्कृती असेल, लिंग असेल, वय असेल, सर्व ॲक्च्युली स्वीकृत आहेत. सर्वांचे स्वागत आहे आपल्या आंदोलनात. असं म्हणू शकत नाही तुम्ही की कोणी काळा असेल, अशिक्षित असेल तर तो धम्मचारी किंवा धम्मचारिणी होऊ शकत नाही, असं नाही होत. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे कधी कधी मला आश्चर्य वाटते, आपल्या आंदोलनामध्ये काय झालं होतं, 93मध्ये एक दीक्षा झाली होती, सुवज्राने ड्रम वाजवला आणि ज्याला आपण चांगले लोक हुशार म्हणतो ते पण फेल झाले होते. आणि एक असा व्यक्ती अंगठा बहादूर तो धम्मचारी दीक्षा झाली. लोक आश्चर्य करतात कसं झालं. त्याने सुबुद्धीला सांगितलं, सुबुद्धी मला काय येत नाही म्हणे, फक्त एकच गाता येते, सब पापस करणं कुशल संपदा सचित्त परियोदपणं एतक बुद्धानं शासन. आणि मग त्यांच्या मराठीमध्ये अर्थ आहे, बस झाली म्हणे तुझी दीक्षा. आणि बाकी हुशार होते ते फेल झाले. आणि नंतर मात्र त्यांची दीक्षा झाली, त्याच्यामधले आपले नागपूरचे पण काही मंडळी होते. तर एक प्रकारे असं म्हणता येईल की काही हे नाही, आपल्या आंदोलनामध्ये कोणीही येऊ शकतो. म्हणून आपल्या आंदोलनामध्ये युरोप वंशाचे आहेत, मंगोल वंशाचे आहेत, भारतीय वंशाचे आहेत, आफ्रिकन आहेत, जू लोक आहेत, सर्वच आहेत आपले. म्हणून काही जे लोक म्हणतात की इंग्लंडचा संघ आहे, तो इंग्लंडचा संघ नाही. काही लोक आपला जेव्हा संघ काय म्हणतात इथे गेला अमरावतीला, त्यांना वाटलं की हा लाडवणाचा संघ आहे.
कोणा नागपूरचे लोक धम्मचारी ज्यावेळेस रायपूरला जातो ते त्यांना वाटतं कोसऱ्याचा संघ आहे. हे लाळवण, बावणे, कोसरे, इंग्लंड काही नाही. आपला संघ जे आहे ते एक प्रकारे प्युअर संघ आहे. तो म्हणजे शरणगमन करणाऱ्या लोकांचा संघ आहे. आणि म्हणून आपला जो संघ आहे तो जागतिक संघ आहे. बाबासाहेब ज्या पद्धतीने म्हणतात की जागतिक मिशन एक प्रकारे एस्टॅब्लिश करायचं असेल तर ते एक प्रकार जागतिक संघ आपला आहे. आणि ते दिसून येते नाही का. म्हणून आपलं जे संघ आहे आंदोलन एकीभूत आहे. स्त्री पुरुष जे आहे ते सदस्यता समान आहे. ते आंदोलन सीमित नाही आहे. आपल्या आंदोलनामध्ये अनेक लोक सहभागी होतात. आणि म्हणून आपण जर पाहिलं नागलोकचे जे ट्रेनिंग आहे त्यामध्ये अनेक तरुण तरुणी प्रशिक्षण घेत असतात. आपण पाहतो धम्मक्रांतीच्या शिबिरामध्ये अनेक राज्यातील लोक आले. आपण GFRच्या शिबिरात पाहतो पंजाब, राजस्थान, दिल्ली, उत्तर दक्षिणपासून तर उत्तरपर्यंत जसं यांनी सांगितलं परिचयामध्ये अनेक ठिकाणची लोक राहतात. आणि म्हणून आपला जो संघ आहे तो काही एक महाराष्ट्रापुरता नाही किंवा नागपूर पुरता नाही आहे. आपण ज्यावेळेस आंदोलनामध्ये येतो आणि असं आपण सांगतोय की आपलं जे आंदोलन आहे, धम्ममित्र जरी तुम्ही असाल, कुठे जरी गेला आणि सांगितलं तुम्ही इंग्लंडमध्ये जरी ऑस्ट्रेलियामध्ये की जाऊन जरी तुम्ही सांगितलं की मी धम्ममित्र आहो, ते तुम्हाला तसंच ते ॲक्सेप्ट करते. तुम्ही हे जर सांगितलं की मी नागपूरचा धम्मचारी आहो की धम्मचारी नाही आहो, कुठे जरी गेलात तुम्ही तरी ते तुम्हाला तसंच ॲक्सेप्ट करतील, कारण आपण त्या संघाचे सदस्य. आणि म्हणून ही गोष्ट महत्त्वाची आहे की आपण म्हणून इतर लोकांना तुच्छ लेखू नये. आपण इतर लोकांना कुशलतेने मदत केली पाहिजे. भले आपल्याशी कधी कधी त्याच्यात जमतही नसेल, पण आपण त्यांना आपले दरवाजे खुले ठेवले पाहिजे. विशेषतः आता मला खूप बरं वाटलं, आता कालच आमचे खूप जुने मित्र घरी आले, मला खूप बरं वाटलं नाही का. ते एक प्रकारे असं म्हणता येईल की आपण ते भेदाभेद करू नये किंवा आपण त्या भेदाला पार केलं पाहिजे. म्हणून दुसऱ्यापासून जे आहे आपलं आंदोलन आपण खुले द्वार आपले नेहमी ठेवलं पाहिजे. आणि म्हणून विशेषतः आपल्या पण या संघामध्ये जर अनेक लोक येऊ इच्छित असतील तर त्यांना पण वेलकम करू शकलो पाहिजे. आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे, कारण बुद्धाचा संघ हा कसा आहे, सरोवरा समान आहे किंवा महासागरा समान आहे. इथे ज्याला बुडी मारायची असेल तो बुडी मारू शकतो. परंतु कदाचित काही लोक काय होते, गेटवरून पाहतात, अरे दारू सोडावी लागेल, अरे मटण सोडावी लागेल. आपण म्हणत तर नाही, मी तरी नाही म्हणत की मटण सोडा म्हणून सुरुवातीला. कुणाला वाटते की अरे पैसे घ्यायचे ते सोडावं लागेल म्हणून लोक तिथूनच बाहेर होतात नाही का. परंतु आपण जे आहे अनेक लोकांना ॲक्सेप्ट कसं करू शकतो ते लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपण संघामध्ये पण जी प्रवेश आहे ते सर्वांना होतं नाही का. आपण पाहतो की बुद्धाच्या संघामध्ये किस्सा गौतम होती, सुनीत नावाचा भंगी होता, आम्रपाली गणिका होती, अंगुलीमाल डाकू होता, सारीपुत्त महामोगलान ब्राह्मण होते, अनेक प्रकारचे लोक होते, काही ग्वाला पण होते नाही का. एक प्रकारे असं म्हणता येईल की बुद्धाच्या संघामध्ये सर्व लोकांकरता संघ खुला होता. आणि म्हणून आपलाही जो संघ आहे तो सर्वांकरता खुला आहे. ज्यांना यायचं आहे, ज्यांना निर्वाणाची प्राप्ती करायची, ज्यांना सुखी व्हायचं आहे ते येऊ शकतील आणि आपण त्यांना मदत केली पाहिजे. आणि म्हणून इतर धर्मातील असो, जातीतील जे लोक येतात त्यांना आपण मदत केली पाहिजे, वेगळ्या पद्धतीने आपण मदत केली पाहिजे, जेणेकरून आपला जो संघ आहे केवळ एका सीमित जातीकरता मर्यादित राहता कामा नये. आपला संघ सर्वांकरता खुला आहे, म्हणजे खुला आहे, मग तो कोणीही असो. ही दुसरी बाब. तिसरी बाब जी आहे, आपल्या आंदोलनात शरणगमन मध्यवर्ती केंद्रबिंदू आहे. कारण शरणगमन जे आहे केंद्रात असल्यामुळे संघ एकीभूत आहे, युनाईट आहे. वादविवाद असतील नाही का, इथे कार्यक्रम झाला पाहिजे, तिथे कार्यक्रम झाला पाहिजे, यांनी परिचय दिला पाहिजे, कोणी परिचय दिला पाहिजे, यांनी संचालन केलं पाहिजे, कोणी संचालन केलं पाहिजे, हे होऊ शकते. परंतु कार्यक्रम घेतला पाहिजे, शरणगमन केलं पाहिजे, हे सर्वांना वाटतं. मग त्रिरत्नाला आपण जे शरणगमन करतो तेव्हाच आपण बौद्ध बनतो. आणि बौद्ध शरणगमन एक प्रकारे विधी आहे. कारण जन्माने कोणी बौद्ध होतो का, नाही, कर्माने होतो. म्हणून आता आम्ही वसलसूत्राचा अभ्यास केला ओडिसामध्ये, त्याच्यामध्ये पण बुद्ध हेच सांगतात नाही का, की आपण चांगली कृती केली पाहिजे, आपण आचरण केलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा शरणगमनावर जोर दिला. म्हणून त्रिशरण पंचशील स्वतः घेतलं आणि नंतर आपल्या अनुयायांना त्यांनी त्रिशरण पंचशील आणि 22 प्रतिज्ञा दिला. ते एक प्रकारे शरणगमन महत्त्वाचं आहे. बुद्धाने धम्म सर्वांना सारख्या प्रमाणात सांगितलं नाही का. परंतु नंतर मात्र एक प्रकारे असं म्हणता येईल की भिक्षू श्रेष्ठ झाले, उपासक कनिष्ठ झाले. आपल्या याच्यामध्ये पण असं कनिष्ठ श्रेष्ठ आपण करता कामा नये. श्रेष्ठ धम्मचारी, श्रेष्ठ कनिष्ठ धम्ममित्र नाही का.
असं आपण पण भेद करता कामा नये. कधी कधी आपणही कधी त्या पद्धतीने वागत असतो की ही बोलण्याची भाषा असते. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, बाकीचे लोक शरणगमनाला तेवढं महत्त्व देत नाही, एका विशिष्ट पद्धतीला वेळ देतात. आता त्यावेळेस संघसेन या ठिकाणी आमच्या समवेत होते. आता संघसेन खूप काही शिकले नाही. एका पालीच्या प्राध्यापकाला त्यांनी ते गेले सकाळी सकाळी आणि नंतर येऊन आम्हाला सांगत होते, आज म्हणे एका पालीच्या प्राध्यापकाला भेटलो म्हणे मी आणि त्यांना विचारलं म्हणे शरणगमन पहिले काय नंतर पंचील काय काय येते म्हणे. आणि म्हणे असा विचार केलाच नाही म्हणे मी. आमचे एक मित्र धर्मचारी ते UGC मध्ये अंडर सेक्रेटरी होते, ज्ञानसागर मोदीनगरला जे राहतात. ते जेव्हा बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये गेले तिथे लोकांची चर्चा करायला लागले. हे बौद्ध आहेत, धर्मचारी आहेत. त्यांना प्रश्न केला त्यांनी, क्या बोले आप सिखाते हो तो आचरण करते क्या बोले कोई ज़रूरत नहीं बोले हमको, हम पढ़ाते बोले, अभ्यासक्रम है, प्राध्यापक पैसे मिळते, हम पढ़ाते बोले. आणि हेच नंतर त्या वाराणसीच्या तिथे जाऊन गंगा आरती करायची. एक प्रकारे असं म्हणता येईल की काही जे लोक आहेत केवळ एक प्रकारे असं म्हणता येईल की ते आहेत, ते शिकवतात, त्यांना माहिती आहे, पण आचरण मात्र नाही आहे. म्हणून ही गोष्ट आपल्या आंदोलनाला खूप महत्त्वाची आहे की इथे येणारा प्रत्येक व्यक्ती जो आहे त्याच्यामध्ये ती पोटेन्शियल आहे, त्याच्यामध्ये ती क्षमता आहे की तो बौद्ध होऊ शकतो, तो चांगला होऊ शकतो. एकदा एक धम्मचारी सांगत होते, ते एका आपल्या भंतेंचे जे गुरु आहेत चतुर्संगी दोरजे मला वाटतं त्यांना ते भेटले आणि त्यांना ते विचारायला लागले. आता आम्ही संघारामच्या त्यावेळेस सुबुतीने आम्हाला फिरवलं होतं, अनेक काही जे भंतेंच्या गुरुच्या संबंधाने होते ना, एका विहारामध्ये गेलो होतो, तिथे चतुर्संगी दोरजेंचा मस्त पुतळा होता. तर चतुर्संगी दोरजेच होत वाटत आहे. तर त्या इंग्लिश जे धम्मचारी त्यावेळेस ते त्यांच्याशी भेटायला गेले. त्यांना विचारलं की का तुम्हाला संघ चांगला वाटतो. म्हणे इथे माणूस जो चांगला आहे, जो वाईट आहे तो अधिक चांगला होतो म्हणे, आणि जो चांगला आहे तो अधिक चांगला होतो. ते एक प्रकारे असं म्हणता येईल की आपल्या आंदोलनामध्ये आपण ते आचरणावर जास्त जोर दिला आहे, प्रॅक्टिसवर जास्त जोर दिला आहे. आणि म्हणून एक प्रकारे असं म्हणता येईल की शरणगमन हे मध्यवर्ती केंद्रबिंदू आहे. त्याची प्रॅक्टिस जी आहे ती पाशिलातून किंवा शिलातून विकसित होते. विशेषतः एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यावेळेस बुद्धाशी जेव्हा लोक संपर्क करायचे नाही, जसं आता आम्ही वसलसुत्ताचा अभ्यास करत होतो, तो बुद्धाला पाहूनच ओरडतो, ए मुंडक कशाला तो येतो नाही का, कारण तो यज्ञ करण्याच्या विचारात असतो. काय काय बोलतात उर्शल, काय काय बोलतो बुद्धा. मग बुद्ध त्याला म्हणतात की अरे तुला माहिती का उर्शल कोण आहे. ही गोष्ट बाबासाहेबांनी पण बुद्धाने त्याच्या धर्मामध्ये लिहिल्या सद्धमय अंतर्गाम या मथळ्याखाली. तर ते म्हणतात तुला माहित आहे का हे म्हणजे वसल, जे आचरण करत नाही ते वसल. मग नंतर तो शेवटी म्हणतो की भगवान बुद्ध मला तुम्ही चांगलं प्रकाशित केलं आहे, मला आता तुमचा शरणागत उपासक व्हायचं. एक प्रकारे अशा प्रकारे बुद्धाशी ज्यावेळेस संवाद होतात तेव्हा ते शरणगमन करायचं. नंतरच्या काळामध्ये नंतर लोक एक प्रकारे ज्यांना उपासक व्हायचे ते उपासक होत होते आणि ज्यांना भिक्षू व्हायचं त्यावेळेस ते चिवर परिधान करायचे. नंतरच्या काळामध्ये एही भिक्कवे या एक प्रकारे ती दीक्षा व्हायची त्यांची. नंतरच्या काळामध्ये विशिष्ट जीवनशैलीला महत्त्व दिलं, पण भंतेना एक विशेषता लक्षात घेता येईल की शरणगमन हे करून पहिलं धागा पकडून एक प्रकारे असं म्हणता येईल की त्या धाग्यामध्ये सर्वांना विणून ठेवलं त्यांनी. म्हणून आपल्या आंदोलनामध्ये कुणीही असो, कुठलाही असो, त्या धाग्यामध्ये तो बांधला जातो. म्हणून भंतेनी शरणगमनाचे जे स्तर जे सांगितलंय ते खूप महत्त्वाचं आहे. किती स्तर सांगितले माहिती आहे ना तुम्हाला? 5 नाही का? कोणता? सांस्कृतिक, तात्कालिक, परिणामकारक, खरेखुरे आणि अंतिम नाही का? विशेषतः ज्यावेळेस मित्र होतो त्यावेळेस कसं की आपण तात्कालिक शरणगमन करतो नाही का? आम्ही एक मित्र परिषद घेत होतो, मी अमुक सिद्धी होतो, आम्ही आणखी काही धर्मचारी होते. एका धर्ममित्राने काय सांगितलं म्हणे मी रसा खातो म्हणे, बोटी खात नाही, हे माझं शरणगमन आहे म्हणे. अरे म्हटलं अच्छा, आता बोटी खात नाही रसा खातो, हा शरणगमन कसा होऊ शकते नाही का? विशेषतः पहिले जे तीन जे स्तर आहे एक प्रकारे असं म्हणता येईल की ती कनिष्ठ उत्क्रांती आहे. उच्च उत्क्रांती जी आहे ती खरेखुरे शरणगमन आणि अंतिम शरणगमन. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण शरणगमन केलं पाहिजे, परिणामकारक परिणाम दिसला पाहिजे.
आपल्या केंद्रामध्ये दिसला पाहिजे, आपल्या आचरणात दिसला पाहिजे, घरी राहतो तिथे दिसला पाहिजे, ज्यावेळेस आपण लोकांना प्रेरित करतो शरणगमना करतात तिथे दिसला पाहिजे, नाही का, अनेक ठिकाणी तो दिसू शकला पाहिजे. तर एक प्रकारे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून आंदोलनामध्ये एकच दीक्षाविधी आहे, ती म्हणजे धम्मचारी आणि धम्मचारिणीची. खरेखुरे शरणगमनामध्ये आपण पाहतो की 3 बंधन तोडतो, नाही का. तसं म्हणतात की 5 गोष्टी घडतात, पण विशेषतः ज्यावेळेस आपण 3 बंधन तोडतो, एक प्रकारे आपण खरेखुरे शरणगमनामध्ये जातो. ती शरणगमनाचे स्तर एक प्रकारे भंतेनी सांगितलं आहे. या शरणगमना स्तरामध्ये आपण कुठे आहोत ते पाहिलं पाहिजे. खरोखर आपण परिणामकारक शरणगमन करत आहोत की सांस्कृतिक शरणगमन करत आहोत किंवा तात्कालिक शरणगमन करत आहोत, तर आपण कुठेही जाऊ शकतो. जर आपलं आचरण व्यवस्थित जर नसेल तर आपण जरी परिणामकारक शरणगमन केलेलं असलो तरी आपण ते घसरू शकतो. कारण शरणगमन हे जसं तसं राहत नाही, कारण आपल्याला प्रयत्न करावे लागतात, प्रयत्नपूर्वक प्रयत्न करावे लागतात. आणि जर प्रयत्नपूर्वक प्रयत्न जर नाही केले तर आपलं जे शरणगमन आहे ते तिथे अटकून राहते. कारण आपल्याला नित्यनेमाने शिबिर केलं पाहिजे, 10 शिलाचं आपण आचरण करतो, आपण एकांतवास केला पाहिजे, आपली कल्याण मित्रता चांगली असली पाहिजे. कधी कधी काय म्हणजे कधी असं म्हणतो नाही का आपण, आळ्यात नाही तर पोऱ्यात काय, नाही का, आपल्यामध्ये नाही राहिली तर आपण लोकांना काय प्रेरणा देऊ. तर म्हणून आपल्यामध्ये जी कल्याण मित्रता आहे ती कल्याण मित्रता व्यवस्थित असली पाहिजे, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणून आता पुढे चौथी जी बाब आहे ती म्हणजे कल्याण मित्रतेला महत्त्व, नाही का. विशेषतः असं म्हणतात अतिशय की जोपर्यंत आपण बुद्धत्वाची प्राप्ती आपल्याला होत नाही तोपर्यंत आपण कोणाच्या संपर्कात असलो पाहिजे, कल्याण मित्रतेच्या. बुद्ध आणि आनंदाचे सहवास तुम्हाला माहीत आहे. आनंद काय म्हणतात, कल्याण मित्रता अर्धा धम्म आहे. पुन्हा म्हणतात तिसऱ्यांदा ज्यावेळेस म्हणतात बुद्ध काय म्हणतात, कल्याण मित्रता संपूर्ण धम्म आहे. तर खरोखर आपली कल्याण मित्रता आहे का? खरोखर आपण कल्याण मित्राला प्रश्न विचारतो काय? खरोखर कल्याण मित्र आपल्याला प्रश्न विचारतो काय? कधी कधी आपण विचारलं पाहिजे की खरोखर कशा आपला संपर्क आहे, नाही का, कसा आपला ट्रस्ट आहे का, एक दुसरा विश्वास आहे का. ज्यावेळेस संपूर्ण धम्म म्हणतो त्यावेळेस ट्रस्ट आहे का, विश्वास आहे का. तर एक प्रकारे ही गोष्ट महत्त्वाची आहे. बुद्ध महामंगल सूत्रामध्ये म्हणतात, असे वनाचं बालानंग पंडितानंच सेवना. मग कोणाच्या संपर्कात असलो पाहिजे, कल्याण मित्रता, नाही का. काय आपण आचार्याच्या संपर्कामध्ये आहोत काय, नाही का. जे का आपले कल्याण मित्र त्यांच्या संपर्कात आहोत का. कधी कधी असं दिसतंय की कल्याण मित्राचा संपर्क कुठपर्यंत राहते, हां, धर्मचारी होतपर्यंत. आता तुम्ही सांगून राहिले, मी नाही बोललो बरं, हां बघा. मग आता तुमची कल्याण मित्रता कशी राहील, तेव्हा तेथपर्यंतच राहील, नाही का. अतिशय म्हणतात की संपूर्ण धम्म आहे, म्हणजे जोपर्यंत आपल्याला निर्वाणाची प्राप्ती होत नाही, बुद्धत्वाची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत कल्याण मित्रासोबत आपण असलो पाहिजे. सारिपुत्त महामोगलान बघा किती चांगली मित्रता होती, नाही का. 3 अनिरुद्धची गोष्ट म्हणतो, नाही का. शरीर एक, मन, शरीर वेगळे होते 3, पण मन किती एक होतं. आपलं आहे का आपल्या मित्रासोबत? आपल्याला पण विचार केला पाहिजे, नाही का. आपलं पण परीक्षण करायचं. भंतेनी हा संघ निर्माण केलेला आहे, त्या संघामध्ये त्यांनी सांगितलं की याच्यावर गोष्टीवर जोर दिला पाहिजे. आपला आंदोलनामध्ये कल्याण मित्र संपूर्ण एक प्रकार समज जाला आहे. मी अमरावतीत असताना एक धम्ममित्र म्हणे, काय रत्नसिद्धी खूप नाराज होतो, निगेटिव्ह होतो. म्हटलं खूप चांगला फायदा झाला असेल. अरे कायचा फायदा म्हणे, खूप नकारात्मक होतो, नाही का. नकारात्मकतेमध्ये आपली मित्रता राहत नाही. म्हणून आपली जी मित्रता आहे ती सकारात्मकतेमध्ये ठेवली पाहिजे, तिला नेहमीच उपयोगात आणलं पाहिजे. विशेषतः अरिस्टॉटल 3 प्रकारचे त्याचे स्तर हे करतात. पहिली म्हणजे उपयोगिता, नाही का. आता आम्ही बरेचदा उदाहरण देत असतो. आपल्या इकडे हे उत्तर नागपूरचे MLA होते, नाही का, ते पंशीलनगरमध्ये राहायचे. ज्यावेळेस ते MLA होते तर खूप राहायची भीड, नाही का. आणि ज्यावेळेस आता MLA नव्हते नंतर तर कुत्रे त्यांच्या घरासमोर बसायचे, नाही का. तर सांगायचं तात्पर्य की बहुतेकदा काय होते, जेव्हा उपयोगी असते, नाही का, तेव्हा आपण जातो. कधी कधी मी मित्रांना म्हणतो, अरे तुम्ही मित्र असताना खूप भेटत होते, आता कुठे गेले, कुठे वेळ गेलो, नाही का. तर आपण विचार केला पाहिजे की केवळ उपयोगितापर्यंत आहे का, सीमित आहे का. दुसरा आनंद, नाही का. आनंद आपल्याला मिळतो म्हणून जातो, नाही का. अरे चला टाइमपास होतो ना, बरेचसे लोक रिटायर्ड आहे, नाही का. कुठे टाइम, चला कल्याण मित्राला भेटू, चला सेंटरला, येतही नाही, नाही का. अनेक मी रिटायर्ड लोकांना पण त्यावेळेस मी म्हणत होतो अमरावतीत असताना
अरे म्हटलं तुम्ही 2 घंटे तर बसा, पण येत नव्हते, नाही का. सांगायचं तात्पर्य की आनंद कशामध्ये, प्लेजर कशामध्ये पाहतो, आपल्या नातवंडामध्ये पाहतो, आपल्या घरी आपण पाहतो. अर्थात ती जबाबदारी आहे तर करा तुम्ही, नाही असं म्हणत नाही, पण आनंद खरोखर आनंद धमावत घेतला पाहिजे. कल्याण मित्रतेमध्ये आपण आनंद घेतला पाहिजे. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणतात की उच्च आणि श्रेष्ठ कल्याण, चांगला, कुशल, सत्य, सुंदर आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला आणि आपली जी मित्रता आहे ती त्याच्यावर असली पाहिजे. मित्रतेचं आपल्याला आकर्षण असलं पाहिजे. मित्रता आपली ऊर्ध्वगामी गेली पाहिजे. आपण समतल स्तरावर तर करतोच, पण ऊर्ध्वगामी पण गेलो पाहिजे. मी म्हणतो कधी कधी की जे मित्र आहेत ते सहायकाला का भेटत नाही, जात का नाही, बुद्ध्यान विकत का नाही, दान का नाही मागत आपण, तर आपण त्याही स्तरावर काम केलं पाहिजे. मित्रांनी सहायकांना आणलं पाहिजे. एक प्रकारे मित्र म्हणजे काय आहे, ब्रिज आहे संघाचा, बरोबर आहे, ब्रिज आहे. एक प्रकारे संघामध्ये लोकांना आणण्याकरता एक प्रकारे त्यांना तुम्ही मदत करताय. आणि म्हणून ही गोष्ट महत्त्वाची असली पाहिजे की खरी मित्रता असली पाहिजे. चुकीची मित्रता असता कामा नये, नाही का. सिगालवाद सुत्तामध्ये सांगितलंय नाही का, खरी मित्रता आणि चुकीची मित्रता. चुकीचा मित्र काय करतो, आपलं पैसा घेऊन जातो, नाही का, शब्दानेच बोलतो, अरे रे असं झालं तसं झालं, नाही का, हाजी करणारा असतो, पाप कर्मामध्ये सहाय्य करणारा असतो. पण जो खरा मित्र असतो तो उपकारक असतो, तो तुमचा रक्षक असतो. तुम्हाला तो सांगतो की हे करू नको रे भावतो. कधी कधी लोक म्हणतात की माझं आध्यात्मिक प्रेम आहे. अरे आध्यात्मिक प्रेम वगैरे काही नाही, ते सोड. आणि जो मित्र आहे तो खरं आपल्याला दवाई देतो आणि सांगतो की हे असं तू वागू नको. तो रक्षक असतो, तो सुखदुःखामध्ये असतो. पण जो चुकीचा मित्र असेल तो सुखामध्ये असेल, पण दुःखात ज्यावेळी असेल ना तुम्हाला सोडून जाईल. तो चांगला मार्ग दाखवतो आपल्याला, आपल्यावर करुणा करणारा असतो. तर आपली जी कल्याण मैत्रीण आहे किंवा कल्याण मित्र आहे तो सिगालवाद सुत्तामध्ये जे सांगितलंय त्या पद्धतीचे आहे का. आणि म्हणून खरा जो मित्र आहे त्या पद्धतीने आपण लोकांशी एक प्रकारे संबोधन केलं पाहिजे. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रतेमध्ये. प्रेरणा पाहिजे, नाही का. कल्याण मित्रांनी पण प्रेरणा दिली पाहिजे, आपल्यामध्ये पण प्रेरणा ठेवली पाहिजे. कधी कधी लोक म्हणतात की कल्याण मित्र काही प्रेरणा देत नाही. तर म्हटलं कल्याण मित्र काही इंजेक्शन लावून प्रेरणा नावाचं दे रे बा, एक प्रेरणा नावाचं इंजेक्शन, तर असं काही नाही आहे ना, नाही का. धैर्य असलं पाहिजे आपल्याला, करेज असलं पाहिजे. कठीणाई जरी आली, कठीण येणार आपल्याला, त्याला पण आपल्याला एक प्रकारे धैर्य ठेवलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे. ही गोष्ट आपण केली पाहिजे. आपण आव्हान दिलं पाहिजे आपल्या मित्रतेमध्ये. आपल्या मित्रतेमध्ये एक दुसऱ्याला आपण आव्हान करू शकलो पाहिजे, पण प्रेमळपणे नाही, करुणेने, मदतीने. आणि चौथी जी बाब आहे, पण मदत केली पाहिजे. आपल्या मित्रांना योग्य मदत केली. मी कधी काय जास्त काय करत नाही, आपल्याकडे तर पैसे आहेतच नाही मला. मी फक्त काय म्हणतो, अरे भैया तू कसा आहे, नाही का, तू कसा आहेस, तू कैसा आहे, आप कैसे हो. एक प्रकारे हीच गोष्ट त्यांना खूप महत्त्वाची वाटते. आपण लोकांना एक प्रकारे त्यांच्या सुखदुःखात जरी सामील झाले नाही तर फक्त विचारलं तर एक प्रकारे बरं वाटते. आणि म्हणून आपण लोकांना मदत केली पाहिजे. वेगवेगळ्या प्रसंगामध्ये शक्य होत असेल मदत केली पाहिजे. पण ही जर आपण करू शकलो त्यामुळे एक प्रकारे असं म्हणता येईल की आपलं जे आंदोलन आहे ते मजबूत होईल. आणि मला असं वाटतं की आपल्याला जर खरंच उत्तर नागपूरमध्ये जर आपलं आंदोलन चांगलं करायचं असेल, आपल्या मित्रतेचं जाळं हे स्ट्रॉंग पाहिजे आपल्याला. जर मित्रतेच्या जाळा जर स्ट्रॉंग जर नसेल, मजबूत जर नसेल, तर एक प्रकारे असं म्हणता येईल की आपण कमजोर होऊ. मी असं पाहिलं की जिथे कुठे अडचणी आहे तिथे कल्याण मित्रतेचा अभ्यास जो आहे तो कमी आहे. काही वेळेपुरता आहे, काही कामापुरता आहे. पण कधी कधी हे आपल्याला दिसून येते की कल्याण मित्रतेचा जो अंत होईल तो आपल्या आध्यात्मिक जीवनाचा अंत होईल. आपल्या आध्यात्मिक जीवनाचा अंत होईल तो आपल्या संघाचा अंत होईल. म्हणून बंधू आणि भगिनींनो एक लक्षात ठेवली पाहिजे, भंतेनी ज्या शिकवणी सांगितल्या त्यामध्ये कल्याण मित्रता खूप महत्वाची आहे. कारण इतर संघामध्ये नाही आहे. इतर संघामध्ये कोणी आपल्याला ऐकून घेणारा नाही आहे. आपल्या घरचे लोक ऐकत नाही तर बाहेरचे लोकांचा प्रश्नच सुटला. परंतु आंदोलनामध्ये तुम्ही जर नकारात्मक असले तरी पण आपले कल्याण मित्र आपल्याला ऐकतात, आपल्याला मदत करतात. आणि म्हणून आपण कल्याण मित्रतेला महत्त्व दिलं पाहिजे. आणि ही जर कल्याण मित्रता आपली सशक्त असेल तर आपला सेंटर मजबूत होईल. आपल्या केंद्रामध्ये जर आपल्याला काही चांगले कार्यक्रम आयोजित करता येईल तर एक प्रकारे आपला केंद्र तो मजबूत होईल. आज बिल्डिंग झाली आहे, बिल्डिंगचा चांगला उपयोग झाला पाहिजे. अनेक गोष्टी या ठिकाणी झाली पाहिजे आणि विशेषतः मित्रतेतून त्या गोष्टी झालेल्या पाहिजे.
ही चौथी बाब. पाचवी जी बाब आहे, त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये सम्यक आजीविकेला उत्तेजना देतात, नाही का, की सम्यक आजीविकेला महत्व जे आपण आर्यअष्टांगी मार्गामध्ये शिकतो आपण. म्हणून सामाजिक जे कार्य आहे ते कोणतंही जे काम आपलं असेल, जरी आपण फुल टायमर असो नॉन फुल टायमर असो, पण आपण शरणगमन मध्यवर्ती ठेवून एक प्रकारे आपली आजीविका त्या पद्धतीने आपण केली पाहिजे. मग विशेषतः भंतेनी तीन गोष्टी सांगितल्या, सेंटर, कुल, कम्युनिटी आणि सम्यक आजीविका. विशेषतः ही गोष्ट खूप महत्त्वाची, इंग्लंडमध्ये फार सक्सेसफुल ठरलेलं, की सेंटर जर असेल, केंद्र जर असेल, केंद्रामध्ये रन करणारी कम्युनिटी पाहिजे. आज आपण धम्मचारिणी सहाय्यक मित्रांच्या रूपामध्ये जे आपण पाहतो, पहिले कम्युनिटीज होत्या, आता कम्युनिटी नाही. आता जे रेसिडेन्शियल कम्युनिटी तुमच्याकडे आहे तर ते केवळ लॉजिंग बोर्डिंग सारखे, ते काही खूप नाही आहे त्याच्यात. शरणगमन करणारे लोक घडली पाहिजे, आणि अशी जर लोक घडायची असेल तर विशेषतः त्यांच्या आजीविकेच्या एक प्रकारे आपण काहीतरी केलं पाहिजे. कारण आंदोलन जर पाहिलं तुम्ही, बाहेर तर नोकऱ्या नाही, तर आपल्याला आंदोलन पुढे जर न्यायचं असेल तर आपल्याला सम्यक आजीविका जी बाब आहे ती बाब आपल्याला महत्त्वपूर्ण ती नेली पाहिजे, आणि केंद्रातील लोकांनी एकत्रित येऊन ते केलं पाहिजे. एवढंच नव्हे तर मी असं म्हणेल की कोणी सहायकाने एकत्रित येऊन त्यांनी आपली आजीविका निर्माण केली पाहिजे, आणि ती जर आजीविका जर असेल ते आपलंही पोट भरू शकतील आणि आंदोलनालाही मदत करू शकतील. आणि म्हणून विशेषतः आपण लक्षात ठेवलं पाहिजे, सपोर्ट जो आहे तो पगार नाही आहे, तो सपोर्ट आहे, तुम्हाला आधार आहे, नैतिक आचरण आहे, दानाचं आचरण आहे, वाणीचं आचरण आहे, प्रामाणिकपणाचं आचरण आहे, कल्याण मित्राचा विकास त्या ठिकाणी होतो. आणि असं म्हणतात की विशेषतः विंडोज ट्रेडिंग आता तिथं बंद झाली, पण जास्तीत जास्त धर्मचारी तिथून ते घडत होते, कारण लोक एकत्रित राहायचे. म्हणून भंतेनी जे एक प्रकारे केलं, कारण त्या ठिकाणी समाज विखुरलेला होता, त्या ठिकाणी एक प्रकारे त्यांची ते एकत्रित राहतच नव्हते, सर्व विभक्त होते, कुटुंब व्यवस्था तुटलेली होती. अशा लोकांना त्यावेळेस त्यांनी एकत्रित केलं, आणि एक प्रकारे स्वतःची आजीविका स्वतः कमवतील आणि धम्म शिकवतील. एक प्रकारे असं म्हणता येईल, आपल्याकडे खूप फ्री धम्म सर्व्हिस देतो आपण. इंग्लंडमध्ये जर गेला ना, असं जरी वर्गात जरी तुम्ही आला ना, तुला पे करावं लागतं. जरी सर्व गोष्टी त्या ठिकाणी पे करावे लागतात, आणि तेव्हा धम्म त्या ठिकाणी मिळतो. तुम्ही जर लक्षात घेतलं असेल, जे नालंदा तक्षशिला ज्या होत्या, विशेषतः नालंदाचं सांगतात की तिथे जर शिकायला जायचं असेल तुम्हाला, तर ते पहिले जे गेट कीपर राहायचे तेच एवढे हुशार राहायचे की तिथेच माणूस बरेच गारद व्हायचे. ते 8 पुस्तक लिहायचे, आणि नंतर जे आचार्य जे लोक राहायचे आतमध्ये, ते जे शिकवायचे ते जवळपास 15 ते 20 पुस्तके लिहायचे. ते एक प्रकारे कठीण आहे, नाही का, पण आपण जर असं जर केला तर एक प्रकारे आपल्या केंद्राला मदत होईल, धम्म कार्याला मदत होईल, सामाजिक कार्याला महत्त्व होईल. परंतु एक प्रकारे असं म्हणता येईल की भंतेंच्या त्या विजननुसार एक प्रकारे असं म्हणता येईल की भारतामध्ये आपण थोडे या बाबतीत थोडे नाही, पूर्णच अपयशी ठरलेलो. म्हणून आपण ती गोष्ट आहे ती निर्माण केली पाहिजे. कधी कधी होते काय आहे की आपण कोऑपरेट करत नाही, आपण मदत करत नाही. आपण लोकांना प्रेरणा दिली पाहिजे की यस तुम्ही करा, नाही का. कधी कधी असं होते की जे करत नाही तेच जास्त उपदेश करत असतात, जे करतात त्यांना माहीत असते की काय घडते. आणि विशेषतः ही गोष्ट प्रामुख्याने आपण लक्षात ठेवली पाहिजे, कारण आता मोठा आजीविकेचा प्रश्न आपल्या समाजाकडे पण निर्माण होणार आहे, आणि हे जर आपण करू शकलो नाही तर निश्चितपणे आपण समाज पुढे नेऊ शकणार नाही. कारण संघामुळे अनेक एक प्रकारे गोष्टी घडलेल्या आहेत. कुणाचा मूर्तीचा बिझनेस झालेला आहे, कुणाचा ट्रॅव्हलिंग एजन्सीचा बिझनेस झालेला आहे, अनेक काय लोकांचे वेगवेगळे उद्योग निर्माण झालेला आहे. एक प्रकारे त्यांची तर आजीविका होते, त्यांच्यामुळे अनेक लोकांना धम्म पाहायला मिळतो, एक प्रकारे आपला इतिहास पाहायला मिळतो. एक प्रकारे ह्या गोष्टी पण जे आहे ती खूप महत्त्वाची आहे. मला वाटतं की त्या गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणात ज्यावेळेस जेवढं घडेल तेवढं एक प्रकारे प्रचार आणि प्रसार चांगले होईल. ही 5वी बाब आहे. 6वी जी बाब आहे, त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये कलेला, आध्यात्मिक जीवनाला उत्तेजना आपण दिली पाहिजे. कला हा अनुभव आहे, वेगवेगळ्या स्तरावर आहे. उंच अशी अवस्था आपल्याला जर निर्माण करायची असेल, विशेषतः आपण या ठिकाणी खूप चांगलं सजवलं, नाही का, फार चांगलं वाटलं, आल्या खूप चांगलं वाटलं, नाही का. तर असं जे सजावट आहे, सुशोभन आहे, ते प्रसन्न वाटतं. काही लोक वेगवेगळ्या आपल्या लोकांच्या घरात लोकांना वाटतं की तुमचं घर म्हणजे विहारच वाटते म्हणा. परंतु कविता जी आहे जीवनाचं सत्य सांगते. परंतु जो यशस्वी कलाकार असतो तोच एक प्रकारे
त्या कलेचा आस्वाद आपण घेऊ शकतो. म्हणून सत्याचा विश्वास जे नेऊन ठेवते, विशेषतः माझ्या बाजूला बसलेले चांगले कलाकार आहेत नाही का, आपल्यामध्ये पण काही चांगले कलाकार आहेत नाही का, तर विशेषतः ही गोष्ट फार चांगली आहे. आपण ते लिहिलं पाहिजे, ती वास्तविकतेत आपल्याला पोहोचवते. एक प्रकार जीवनाचा तो खरा अनुभव असतो आणि सच्चा कलाकार असतो तो एक प्रकार शुद्धता दाखवतो. आणि म्हणून आपण सुद्धा ज्या ज्या ठिकाणी कला पाहायचं असेल, आपण अजिंठ्याला जातो, वेरूळला जातो, जिथे जिथे बौद्ध लेण्या असतील तिथे आपण गेलो पाहिजे. मी विशेषतः चान्स पाहत असतो की जिथे जिथे बौद्ध लेण्या असतील, बौद्ध स्थळ असेल, त्या ठिकाणी जातोच मी नाही का. तर आपणही ते गेलो पाहिजे. त्याच्यातून एक प्रकार प्रेरणा आपल्याला मिळते, कलेतून प्रेरणा आपल्याला मिळते. एक प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर बुद्धावर पण चांगले आपण नाटक हे पण केले, बसवले पाहिजे. ती मुलांना आपण शिकवलं पाहिजे. या ठिकाणी बाल संस्कार वर्ग झाले पाहिजे, त्यांना आपण शिकवू शकलो पाहिजे. ते एक प्रकारे अशा जर गोष्टी घडल्या ते एक प्रकारे कला जे आहे ते लोकांना उत्तेजन आहे. मी ज्यावेळेस अमरावतीला काम करायला गेलो आणि तिथे आम्ही अशोक सुरू केला, तर लोकांना वाटलं की हे रत्नसिद्धी म्हणे आता काय ध्यान शिकवणं सोडून म्हणे गाणे शिकवायला लागले म्हणे, नाटक करायला लागले नाही का. ते एक प्रकारे जर आपल्याला जमत नसेल, आपल्याला समजत नसेल, करता येत नसेल तर नका करू ना. परंतु आपण लोकांना प्रेरणा दिली ज्यांच्यामध्ये खरंच कला आहे नाही का. आणि विशेषतः मी तर असं म्हणेन की जे सर्वच सेंटरमध्ये विशेषतः अशोक जे आहे आपण एस्टॅब्लिश केलं पाहिजे, ते पुढे गेलं पाहिजे. जीवनाची कला जर असेल तर खरोखर आपण चित्रकारी पाहिलं पाहिजे. मी इंग्लंडला ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस रेम्ब्रँडचं एक चित्र पाहिलं. जर कोणी जर आपल्यापैकी गेलं असेल तर ते पाहिलं असेल. ते एवढं सुंदर सेल्फ पोर्ट्रेट त्यांनी जीवनाचे सत्य त्या ठिकाणी दाखवलं. दुःखी जीवन कसं असते, चांगलं जीवन कसं असते, मॅरिड लाईफ त्याचं सत्य, जीवनाचं सत्य त्या कसं येते चेहऱ्यावर, ते त्यांनी दाखवलं. ते एक प्रकारे आपल्या जीवनाचं सत्य आपण पाहू शकतो. जर चांगला आपला बासुरी वादन असेल किंवा तबला वादन असेल, चांगलं संगीत असेल, ते आपण ऐकलं पाहिजे. चांगलं संगीत नाही का. आजकालचं जे संगीत तसं नाही म्हणत. विशेषतः नाट्य हे करून आपण बुद्ध बोधिसत्वाला आपण अर्पण करू शकतो. चित्रकला आपण करू शकतो, शिल्पकला आपण चांगली करू शकतो. आर्किटेक्चर जे आपण जर पाहिला तर गुफेमध्ये कितीतरी कोरलेलं आहे त्यावेळेस, काय इंजिनिअरिंग असेल ते नाही का. ते एक प्रकारे हे जे गोष्ट आहे आध्यात्मिक जीवनाला खूप महत्त्वाचं स्थान आहे की आपण कलेला उत्तेजन दिले पाहिजे. विशेषतः आर्यस्थायिक मार्गामध्ये तालबुद्ध असं म्हणतात की मी जेव्हा लोकांना हसवतो तेव्हा हसरे देव लोक जातात. बुद्ध म्हणतात तसं नाही आहे. जे लोभ, द्वेष आणि अज्ञान पसरवत असतील तर ते धार्मिकदृष्ट्या काय आहे, पतित आहे. म्हणून आपल्याला तशा प्रकारचं नाही करायचं. लोकांमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. शिलाचं आपण त्या ठिकाणी टीचिंग दिलं पाहिजे. अनेक लोकांना ते आवडते नाही का. आता वागतील नाही वागतील ही गोष्ट वेगळी आहे, परंतु लोकांना आवडते. तर आपल्या जीवनाचं सत्य जर आपल्याला सांगायचं असेल तर या गोष्टी आपल्याला केलं पाहिजे. आणि आपलं आंदोलन जर चांगलं करायचं असेल, सेंटर जर चांगलं करायचं असेल, सेंटर जर मजबूत करायचं असेल तर या 6 गोष्टी ज्या म्हणते सांगितल्या त्या गोष्टी जर आपण या ठिकाणी राबवू शकलो तर निश्चितपणे आपलं जे सेंटर आहे ते भरभराटीस येईल. म्हणून पहिली जी बाब आहे की त्रिरत्न बौद्ध महासंघ सर्वसमावेशक आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघ सर्वांकरता खुला आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये शरणगमन मध्यवर्ती केंद्रबिंदू आहे. चौथी बाब जी आहे त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये कल्याण मित्रता महत्त्वाची आहे. 5वी जी बाब आहे सम्यक आजीविकेला आपण उत्तेजन दिली पाहिजे. आणि 6वी जी बाब आहे कलेला आध्यात्मिक जीवनामध्ये उत्तेजन आपण निर्माण केली पाहिजे, जेणेकरून जेवढं आपलं आंदोलन फ्लरिश होईल, कल्चरमध्ये वाढेल, तेव्हा ॲक्च्युली एक प्रकारे असं म्हणता येईल की ते त्याचा विकास होईल. कालच मी आमचे एक मित्र आहेत तमिळनाडूमध्ये राहतात गौतम प्रभू, ते म्हणाले की आता बुद्ध महोत्सव होईल म्हणे तर आम्ही सर्वांना घेऊन येऊ म्हणे आणि बघा म्हणे आपलं कल्चर कसं आहे. ज्यावेळेस आम्ही इंटरनॅशनल ज्यावेळेस रिट्रीट्स होतात JFRचे त्यावेळेस बाहेरचे ज्यावेळेस धर्मचारी येतात त्यांना वाटते की तुमचं कल्चर समृद्ध आहे, कारण आपल्याला तो वारसा आहे नाही का. आणि हा वारसा बाबासाहेब ज्यावेळेस होते त्यावेळेसपासून जर ॲक्च्युली तो वारसा वाढलेला आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की माझे 10 प्रवचन किंवा 10 भाषणं, एक जो जलसा आहे तो कामाचा आहे. म्हणून पहिले जलसे खूप होत होते, आता जलसे नाही आहेत, गेलेले आहेत. पण जीवनामध्ये जर सत्य सांगायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. एकदम होणार नाही ते, परंतु आपण जर या गोष्टी केल्या तर निश्चितपणे धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल. लोक जर आपल्याकडे खुले जर नसलो आपण, लोक आपल्याकडे येणार नाही. म्हणून आपण खुले असलो पाहिजे. पहिले मला असं आठवतंय की जे मित्र सहाय्यक येत नव्हते आपण त्याच्याकडे जायचो.
किंवा त्यांना विचारायचं की काय रे बाबा काय येत नाही तू वर्गाला, आता आपल्याकडे वेळ आहे की नाही मला माहीत नाही. आपण ओपन असलो पाहिजे, खुले असलो पाहिजे. नकारात्मक असेल ठीक आहे, काही अडचण असेल ठीक आहे, कदाचित प्रेरणा नसेल ठीक आहे, पण आपण प्रेरणा देण्याचं काम केलं पाहिजे. आणि या 6 गोष्टी जर आपण केंद्रामध्ये राबवल्या तर आपला जे केंद्र आहे, आपला जो संघ आहे तो भरभराटीस येईल. आणि मला आशा आहे की भंतेंची ही शिकवण या 5व्या या स्मृती दिनानिमित्त आपण या ठिकाणी आचरण करून भंतेंना खरी श्रद्धांजली व्यक्त कराल. आणि ती खरी श्रद्धांजली तेव्हा होईल की जेव्हा आपण त्यांच्या शिष्य आपण आणि त्यांच्या पद्धतीने आपण ते काही गोष्टी आपण पुढे जाऊन नेल्या तर निश्चितपणे. कारण भंतेंच्या गेल्यानंतर नाही का 5 वर्ष आज होत आहेत, 5 वर्षामध्ये काय आपण प्रगती करत आहोत, काय आपण त्यांच्या गेल्यानंतरही आपण चांगल्या पद्धतीने आचरण करू शकतो का, अधिक चांगली शक्ती आपण वापरू शकतो का. आणि हे जर आपण वापरू शकलो तर खरं म्हणजे भंतेंना हीच खरं म्हणजे श्रद्धांजली होईल. तर मला आशा आहे की आपण खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर या 6 गोष्टीचं आपल्या केंद्रामध्ये आपण आचरण करावं, जेणेकरून आपलं केंद्र भरभराटीस येईल. धन्यवाद. आपण जे मला बोलवलं आपल्या कौन्सिलचं आणि आपण सुद्धा ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.